नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे मॅगी तर तुम्ही खूप सारे प्रकारची खाल्ली असणार, पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप छान लागते, बाहेर जशी भेटते ना तशी लागते। आणि आपण याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत, तर ती या मॅगीला तुम्ही हेल्दी तर बोलू शकता, कारण याच्यात भाज्या जास्त टाकलेल्या आहेत मी। तर रेसिपी नक्की पूर्ण बघा, आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। तर आता हिवाळ्याचं सीझन असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये खूप साऱ्या फ्रेश भाज्या दिसतात, तर अशा भाज्या घेऊन यायच्या आणि मग अशी मॅगी बनवून खायची। तर इथे काय करायचं आहे, मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी पहिले कांदा टाकून घेणार आहे। थोडं तेल टाकून घ्यायचं आणि कांदा टाकायचा। इथे मी वाटाणे घेतले, टमाटर, कांदा, पत्ताकोबी, गाजर, लाल, हिरवी, पिवळी शिमला मिरची, तुम्हाला ज्याही भाज्या पाहिजे असेल याच्यात टाकू शकता। आता इथे थोडासा मी कांदा टाकून घेतला आणि त्याला थोडंसं फ्राय करायचं। जास्त आपल्याला या भाज्या फ्राय करून घ्यायच्या नाहीत, जास्त फ्राय नाही करायच्यात, आपल्याला मॅगी करायची आहे म्हणून। आता इथे थोडा कांदा तळल्यानंतर याच्यात लगेच टमाटर टाकून घ्यायचं आहे। टमाटर टाकल्यानंतर थोडं याला फ्राय करून घ्यायचं, जास्त वेळ फ्राय नाही करायचं, आणि लगेच या सगळ्या भाज्या टाकून फ्राय करून घ्यायच्या। तर असं कोणीच नाही की ज्याला मॅगी आवडत नाही, सर्वांना मॅगी आवडते, आणि सगळ्यांना माहिती की मॅगी कशी बनवतात। पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। आता इथे मी या सर्व भाज्या टाकून घेत आहे। या भाज्या मी बारीक कापून घेतल्या आहेत। तुम्हाला जी पण भाजी आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये अजून गाजरही घेऊ शकता। मी ते गाजर नाही घेतलेलं आहे, तुम्ही घेऊ शकता। आता या भाज्या टाकून थोडंसं याला फ्राय करायचं, जास्त फ्राय नाही करायचं, थोडंसंच फ्राय करायचं, त्याचा कच्चापणा थोडा हटून घ्यायचा आहे, म्हणून थोडंसं याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाणी। तर नक्कीच अशा प्रकारे मॅगी करा, माझा व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला असल्यास एक सबस्क्राईब नक्कीच करा। आता इथे थोडं हे मिक्स केल्यानंतर इथे टाकून घ्यायचं एक ग्लास पाणी। आता इथे पाणी टाकल्यानंतर एक मॅगीचं पाकीट टाकणार आहे। मी ते पिवळी मॅगी घेतलेली आहे, तुम्ही ती लाल असते ना ती पण घेऊ शकता। तर इथं आता मी एक पाकीट मॅगीचं याच्यामध्ये टाकून घेत आहे। हे बघा, ही मॅगी घेतलेली आहे मी, तर टाकायची आहे। आणि आता मला ना असं वाटत आहे की या पॅनमध्ये ना ही मॅगी होणार नाही। पहिले मला एकच पाकीट बनवायचं होतं मॅगीचं, नंतर एवढ्या साऱ्या भाज्या वगैरे बघून असं वाटलं की एक पाकीट पुरणार नाही, त्यामुळं मी परत एक पाकीट करणार, म्हणून आता या पॅनमध्ये काय 2 पाकीट मॅगी बनणार नाही, म्हणून मी आता कढईमध्ये घेणार आहे हे सर्व ओतून। आता इथेच मी कढई ठेवून घेतली आणि यामध्ये मी टाकून घेत आहे हे सर्व। पहिले मला एक पाकीट बनवायचं होतं म्हणून मी पॅनमध्ये बनवायला घेतलं होतं, पण नंतर मला 2 पाकीट बनवायची इच्छा झाली म्हणून मी कढईमध्ये घेतलं। आता इथे परत थोडंसं पाणी टाकून घेतलं मी, आणि परत एक पाकीट टाकून घेतलं। अजून काय मी इथे मॅगी मसाला टाकलेला नाही आहे। आता बघू शकता, थोडं ना याला शिजू द्यायचं आहे, पहिलेच मसाला नाही टाकायचा आहे, थोडं शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे। आता या 2 पॅकेटमधल्या 2 पुड्या मी टाकून घेतल्या आहेत, आणि अजून याला अजूनच स्पायसी टेस्टी बनवायची आहे, म्हणून याच्यात अजून मी मॅगी मसाला एक पॅकेट टाकून घेतलेलं आहे। छोटं पाऊच असतं ना ते मी एक याच्यात टाकून घेणार आहे। त्याला मसाला टाकल्यानंतर छान फ्राय करायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं आहे सर्व। आता इथे मी हा मॅगी मसाल्याचं एक पाऊच टाकून घेत आहे, आणि अजून छान टेस्ट होते। आता इथे ना याला मिक्स करायचं आहे, आणि या मॅगीला आपल्याला अजून जास्त टेस्टी बनवायचं आहे। तर याच्यात आता काय टाकायचं आहे, टाकून घ्यायचं आहे चीज। इथे मी अमूल चीजचं एक क्यूब घेतलेलं आहे, आणि ते मी याच्यामध्ये किसून टाकणार आहे। तुम्ही कापूनही टाकू शकता किंवा हाताने कुस्करूनही टाकू शकता, कारण या मॅगीत जाऊन हे चीज मेल्टच होणार आहे, पण मी इथे किसून टाकत आहे। बघू शकता, खूप छान टेस्टी मॅगी होणार आहे, आणि सुगंध पण फार छान सुटलेला आहे। तर नक्कीच अशा प्रकारे मॅगी ट्राय करा। आता इथे ना बघू शकता, इथे मॅगी ना मी 2 मिनटं याच्यात झाकून ठेवलं होतं, आणि झाकण काढल्यानंतर बघू शकता छान अशी मॅगीमध्ये हे चीज मेल्ट झालेलं आहे। आता याला मिक्स करायचं आपल्याला, आणि ही मॅगी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्हाला जर याचा रस्सा थोडा आटून घ्यायचा असेल तर घेऊ शकता, किंवा असेही थोडासा सूप बोलू शकता, मॅगी सूप, तसं पण तुम्ही खाऊ शकता। तर इथे मी प्लेट घेतलं आहे, प्लेटमध्ये मी सर्व मॅगी घेतलेली आहे। आता ही मॅगी खाण्यासाठी रेडी झाली आहे। तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास एक लाईक शेअर कमेंट जरूर करा, माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।